नमस्कार. ठळक वार्तामध्ये आपले स्वागत आहे. सकल मराठा महोत्सवला दिनांक 17 पासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि काल उद्घाटन समारंभ पार पडला. तसेच इतर शिवचरित्रावरती सांस्कृतिक कार्यक्रम हे पार पडले. आज दिनांक 18 रोजी मराठ्यांची गौरवगाथा महानाट्य हे सादर करण्यात आले. या महोत्सवाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक पडवळ साहेब, नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे, बीजेपी शहराध्यक्ष संजय भोईर, अग्निशमन दलाचे प्रमुख भागवत सोनवणे, भाजपा माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, तसेच अंबरनाथ विधानसभेचे आमदार बालाजी किनीकर, भाजप नगरसेवक शरद तेली, माजी नगरसेवक संभाजी शिंदे हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते. तसेच बदलापुरातूनच नव्हे, संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून नागरिकांनी या महोत्सवाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती ही दर्शवली होती. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सोनवणेसह सोनाली पालव, ठळक वार्ता, बदलापूर. नंतर बदलापूर नगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख आदरणीय योगीजी गोडसे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. सर्वप्रथम आपलं सर्वांचं आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. निमित्त हा 3 दिवसाचा सोहळा सकल मराठा समाजाचा आयोजित केलेला आहे. त्याबद्दल आयोजक अविनाशजी देशमुख, संभाजी शिंदे व त्यांचे सगळे सहकारी यांनी मोठ्या नेटानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि पुढेही मराठा भवन बांधण्याचा त्यांचा जो मानस आहे त्याच्या मदतीसाठी आणि चांगल्या कार्यासाठी त्यांची जी धडपड आहे, त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये निश्चितच आम्ही त्यांच्या सोबत आहोत. कधीही कुठेही असेल तरी या समाजाच्या उन्नतीसाठी माझं वैयक्तिक मी माझ्या कुटुंबानिशी सोबत आहे आणि या पुढच्या त्यांच्या ज्या योजना आहेत त्या तडीस जातील, निश्चितच तडीस जातील, त्याबद्दल मला खात्री आहे. आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि आपल्या आराध्य दैवताच्या निमित्तानं आपण हा सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत. त्याबद्दल आपल्या सर्वांचं देखील खूप खूप आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. अलाउद्दीन खिलजी अफाट सैन्यानिशी महाराष्ट्रावर चालू झाला. सगळ्या विद्यांमध्ये पारंगत व्हा. या गुलामगिरीच्या साखळदंडात अडकलेल्या महाराष्ट्राला मुक्त करायचंय आणि आपल्या मायभूमीला स्वतंत्र करून आपलं राज्य निर्माण करायचंय. शिवबा, हिंदवी स्वराज्य निर्माण करायचंय तुम्हाला. हो साहेब, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही शिवनेरीवर साक्षात महिषासूर मर्दिनीच अवतरली. राणी सरकार पोटामध्ये अंश असताना संशय चालवणं योग्य नाही. संशय चालायला लागली की पोटात
ज्या देहानं रायगडावर सोन्याच्या झुलेनं सजल्या हत्तीवरून राजा म्हणून मिरवून घेतलं होतं, तोच जखडबंद देह दिंडीचा भोग भोगू लागला. ज्या खांद्यावर आबासाहेबांनी या स्वराज्याचा भार दिला होता, त्याच खांद्यावर चढला होता तख्ता कुलाह. ज्या देहावर राजवस्त्र शोभून दिसावी, त्याच शरीरावर चढली होती विदूषकी झबली. ज्याच्या गळ्यामध्ये हिऱ्या पाचूंचे रत्नहार चमचमत असत, त्याच गळ्यात गुरांच्या टोप्यांवरचे फुगे. ते दोघं कैदी म्हणजे मुघल बच्चे आणि औरतींची मूर्ती करमणूक बनले होते. नाड मोगल बच्चे हातामध्ये दगड चिखलांचे गोळे घेऊन राजांवर फेकून मारत होते. वारंवार बसणाऱ्या हादऱ्यांनी राजांच्या शरीराला अनंत वेदना होत होत्या. शिवरायांच्या मृत्यूनंतर फक्त 9 वर्षांनीच त्यांच्या राजहंसी पुत्राची जाहीर धिंड काढली जात होती. त्यांना तब्बल 9 वर्ष औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं होतं. आज तोच शिवाचा छावा दिंडीचा भोग भोगू लागला. तंबूर ताशांचे आवाज बहादूर गडावर घुमत होते. कैदियों को आलमपना के सामने पेश किया जाए. संभा और उसका बम्बन शायर. खैर अल्लाह की. संभा. अभी भी वक्त है काफर, घुटने टेको आलमपना के सामने. पागल, ये मराठों के अभिषिक्त छत्रपति हैं और मराठे किसी के सामने झुकते नहीं बल्कि झुकाते हैं. खामोश, पाबंद रखे जबान, काट डालेंगे सालों. सबूर. इखलास खान, सबूर. या अल्लाह, आपकी बड़ी मेहरबानी, बड़ी मेहरबानी अल्लाह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन ला एवढी चर्चा केलीत आमच्याशी काव्याची हयातभर कवीजी. करून दाखवा त्या औरंग्याला बघताना आता काय वाटतं त्याचं काव्य. जो आज्ञा राजन. सुनिए राजन, तुम हो सांचे, खूब लड़े तुम जंग. तू तप तेज निहार के तखत त्यजता औरंग. बहुत खूब कवीजी. बहुत खूब. राजा जी, आप बड़े तेजस्वी, लड़े हो खूब जंग. आपको देखकर तख्त त्याग कर आया औरंग और बैठा है आपके सामने घुटने टेक कर. खामोश रामजादो, खामोश. हमारे ही दरबार में हमारी बेइज्जती. याद रखो काफिरों, गिरफ्त में हो तुम हमारे. हमारा एक हुक्म तुम्हें सजाए मौत दिलाएगा. सजाए मौत. 9 सालों से कुत्ते की तरह घुमाया तुमने इस दक्कन की पहाड़ियों में हमें. कभी चैन की नींद नहीं सो पाए हम 9 साल. रातों के सपनों में इन दक्कन की पहाड़ियों में एक ही आवाज गूंजती थी हमारी कानों में. संभा, संभा, संभा. कितने सालों से ये कीमोश नहीं पहना था हमने तुम्हारी वजह से. कभी झुका नहीं तो हमारे सामने. लेकिन आज झुकाएंगे तुझे. आज झुकाएंगे तुझे. औरंग्या, छत्रपती शिवरायांचे पुत्र आहोत आम्ही. मर्दांचा खरा महाराष्ट्र झोकणार नाही, वाकणार तर नाहीच नाही. अरे मरणाची भीती कुणाला दाखवतोस? मरणाचे जाळ करून
कोरलेत आम्ही आमच्या पायात. तुझी कबर याच महाराष्ट्राच्या मातीत खोदण्यासाठी. अरे हा शिवाचा छावा आहे, छावा, तुझा नादान शहजादा नाही, याद राख. अच्छा, ये रख, ये मस्ती. का नाही? अजूनही हिंमत असेल तर आमच्या अंगावरच्या तोडून दाखव या बेड्या. काढ बाहेर तुझा कोणी सिपा सालार नाही तर पोता. होऊन जाऊ दे आमने सामने जंग. आमच्या हातात नाचणारी केगच तुझ्या सवालाचा चांगला जबाब दे. अब तक हमारे 40,000 की फौज ने रायगढ़ पर हमला तो बोल ही दिया होगा. बेवकूफ बादशाह, आमचा रायगड ठिसूळ मातीच्या ढिगाऱ्यांपासून बनवलेला नाही, पत्थराचा आहे, पत्थराचा. म्हणूनच सांगतो तो दुभंगणार सुद्धा नाही. राम जादो, चुप बैठो नहीं तो सिर्फ एक बार शंभू राजा को आजाद कर दो. अपना सर शंभू राजा के कदमों में तड़पता हुआ पाएगा तू. जुब्बे शायर, बहुत तेज धार है जुबान. कहाँ डालेंगे ये शायरी जुबान साले? डरपोक संभा. संभा, अरे डरो मत, डरो मत हमसे. अरे तू तुझ्यावर. मराठ्यांचं गाडी जेवढं कमजोर नाही की तुला घाबरून नमेल. डरपोक आम्ही? तू आहेस डरपोक. अरे तुझ्यासारखे पाठीवर वार नाही करत आम्ही. मराठे आहोत, मराठे. वार करतो तो थेट छाताडावर. किस मिट्टी से बने हो तुम लोग? संभा, संभा, उस सिवा का स्वराज का सपना छोड़ दो. सब किले हमें दे दो और हमारे साथ शामिल हो जाओ. हम तुम्हें माला माल कर देंगे, माला माल कर देंगे. अरे हट. या मातीनं स्वाभिमान शिकवलाय आम्हाला, बेईमाने नाही. अरे ही तर तुझीच किताबत आहे. जन्मदात्या बापाला कैद करून त्यानंच बांधलेल्या लाल किल्ल्यात त्याला डांबून ठेवलंस. अरे स्वतःच्या बापाला जहर फासणार नाही भोसल्याचं खानदान. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, छत्रपती शिवरायांचं रक्त आहे हे. सत्तेसाठी स्वकीयांवर कधीच उलटणार नाही. खामोश, बंद करो, ये जबान बंद करो. चलो बताओ, जल्दी बताओ, वो खजाना, वो हीरे, वो जवाहरात कहाँ रखे हैं तुम बाप बेटों ने? जल्दी बताओ संभा. खजाना? आओ. अरे हा सह्याद्री आमचा खजाना. पिढ्यानपिढ्यांचं रक्त सांडून राखलेली माती म्हणजे आमचं सोनं. या दऱ्याखोऱ्यांमध्ये खळखळ वाहणाऱ्या नद्या, हिरवाईनं नटलेला हा सह्याद्री, त्यावर विराजमान झालेले गडकोट आणि छत्रपती शिवरायांचे या मातीवर झालेले संस्कार म्हणजे आमचा खजाना. आणि तो मिळवलाय आम्ही आमच्या मनगटाच्या बळावर, तुझ्यासारखा लाचारीनं नाही. याद राख, सह्याद्रीनं शंभू राऊताचा अवतार धारण केलाय. तुला याच मातीत गाडल्याशिवाय तो शांत बसणार नाही. अच्छा, नहीं दोगे खजाना, नहीं दोगे? असद, हमें इसकी आंखें बहुत घूरती हैं. कल सुबह इसकी आंखों में तपती सलाखें घुसेड़ कर निकाल दो इसकी आंखें. बहुत तेज चलती है इसकी जुबान. काट डालो इस जुबान को. इसकी खाल खींचकर उस पर नमक का पानी छिड़क दो. इसकी गर्दन काट कर खाने डालो कुत्तों को इसका मगरूर गोश्त. अरे खाल्लंच आमचं गोश्त कुत्र्यांनी तर त्यांचीही औलाद निपजेल इमानदार. अरे काय करणार दुसरी हालत तू आमची. तयार आहोत आम्ही या साऱ्यासाठी मन बांधून या क्षणाला. ले जाओ इस गंबद को हमारी नजरों के सामने से ले जाओ. मरहट्टे हमारी कब्र यही खोद देंगे दक्कन में. याद रखिए, शिवाजी राजा का बेटा है वो.
बिल्कुल अपने बाप जैसा ही बहादुर, नेक और ईमानदार है। दुश्मन की माँ बहनों की भी इज्जत करता है वो। कितने साल हुए हमें दक्कन में आकर, आखिर क्या हासिल किया हमने? आपका दक्कन जीतने का ख्वाब ही रहेगा अब्बाजान। इन मराठों का एक किला रामसेज लेने के लिए 6 साल लगे हमें। बंद करो ये जश्न, रोक दो ये जंग। खामोश! सियासती मामले में आप दखल ना दो तो बेहतर होगा, बहुत बेहतर होगा। तखलिया! कितने दिन हो गए, जिद्दी काफर कुछ खाता नहीं, कुछ पीता नहीं, बताता नहीं, सिर्फ घूरता है। छोड़। अरे वाघ जरी पिंजऱ्यात अडकला तरी त्याची बरोबरी तुमच्या सारख्या लांडग्यांशी होत नाही। रामजादे, आलमपना के बारे में ठीक से बात करो। शहंशाह है वो, शहंशाह। उनका एक हुक्म तुम्हें सजाए मौत दिलाएगा, सजाए मौत। अरे तू तुझ्या शहनशावर स्वतःच्या भावांची कत्तल करून त्यांच्या बायकांवर अत्याचार करणारा शहनशाह। अरे हट, आम्ही कोणत्याही शहनशाहला मानत नाही। अरे हट, सांग त्या औरंग्याला सिंहाला फाडणारा संभाजी आहे हा। त्याच्या या अत्याचारांना जरा देखील डगमगणार नाही। अभी भी वक्त है। बताओ बताओ, कौन कौन थे फितूर तुम्हें शाही फौज से? कौन थे वो गद्दार तुम्हें शामिल? बताओ और अपनी जान बचाओ। साले सुअर की औलाद, तेरे जैसे बेईमान नहीं है हम। शेर के बच्चे शेर जैसे ही जीते हैं और मरते हैं तो भी शेर जैसे ही। खामोश, चुप रहो काफिरों। बादशाह सलाम, वो अपनी जान दे देगा लेकिन कुछ नहीं बताएगा। आह, कैसी जिद पैदा की है हरामजादे ने। नहीं बताएगा? अच्छा, नहीं बताएगा तो जाओ जाओ, निकाल दो वो बेमुरत आंखें, चलती सलाखें घुमाओ उसकी आंखों में। जाओ। पांव तोड़ डाले हमने लेकिन कभी घुटने नहीं टेके उसने हमारे सामने। हाथ भी तोड़ डाले हमने लेकिन कभी फैले नहीं हमारे सामने। ऐ अल्लाह परवरदिगार, कैसे पैदा करते हैं आप ऐसे बेडर सुरमा शख्स इन काफिरों की कोख में। मुझसे ज्यादा तो वो शिवाजी राजा कितना किस्मत वाला।